आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच अधिवेशनाची। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी वारीमध्ये अर्बन नक्षलवादाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। कालच विधान परिषदेत आमदार मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केलेला होता। वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत असून तिथे जाऊन भाषण देत आहेत असा आरोप मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केला। शासन या संदर्भात गंभीर असून योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। आज या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। मनीषा कायंदे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध विरोधकांकडून केला जाणार आहे। त्यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे या सभागृहात उपस्थित केले जातील। मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला त्यानंतर धर्मदाय रुग्णालयांना देण्यात आलेल्या जागांविषयी लक्षवेधी आज मांडली जाणार आहे। तर मुंबई शहर विकास आणि नागरिकांचं पुनर्वसन हे देखील विषय आज महत्त्वाचे ठरू शकतात। देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। तर गंभीर प्रकार आहे। मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं। तसंच इकडे आपण पाहतो की बंड्याताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते। तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। मनीषा कायंदे इन्होंने ये आषाढ़ी वारी में अर्बन नक्सल लोगों ने घूसखोरी की है ऐसा एक मुद्दा उठाया था। तो इसकी जांच की जाएगी और आषाढ़ी वारी तो हमारी बहुत ही पंढरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं और ऐसे आषाढ़ी वारी में ऐसे कुछ लोग अगर असामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी।